श्रीकृष्णाय नमः। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनय च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्। श्री भगवंत म्हणतात, अर्जुना, मी प्रत्येकाच्या हृदयात वास करतो आणि स्मरण, ज्ञान आणि विस्मरण हे तिन्ही माझ्याकडूनच येतात. हा श्लोक ऐकला की एक मोठी जाणीव होते. आपण आयुष्यातील ज्ञान, बुद्धी, कौशल्य याचं श्रेय स्वतःकडे घेतो, पण खरं तर त्या सर्वांचं मूळ आपल्या आत असलेल्या त्या दैवी शक्तीत आहे. आपण विचार करतो, पण विचारांना दिशा देणारा प्रवाह त्याचा. आपण आठवतो, पण आठवणी निवडून जपणारा तोच. आपण जे विसरतो, कधी जे विसरणं आवश्यक असतं, तेही त्याच्याच कृपेने. श्रीकृष्ण म्हणतात, मी हृदयात आहे. हे हृदय म्हणजे शारीरिक अवयव नाही, तर अंतरंगातील शांत, निर्मळ जाणीवांचा उगम असलेला कोपरा. त्या ठिकाणी परमात्मा एका प्रकाशासारखा सदैव प्रज्वलित असतो. आपल्याला न दिसणारा, पण सतत मार्गदर्शन करणारा. कधी एखादा योग्य निर्णय सहज घेतला जातो, कधी गोंधळ अचानक साफ होतो, कधी मन शांत होतं. हे काही आपलं नव्हतं, हा त्याचा स्पर्श होता. मग कृष्ण पुढे म्हणतात, वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यः. सर्व वेद, सर्व शास्त्र, सर्व ज्ञान याचं अंतिम लक्ष एकच आहे, परमेश्वराची अनुभूती. म्हणजेच आपण कितीही शिकू, कितीही वाचू, कितीही विचार करू, त्याचा शेवट एका प्रश्नावर येतो, मी कोण? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला परमतत्वाकडे घेऊन जातं. कारण आत्मा आणि परमात्मा यात अंतर नाही. आत्म्याचं शोधणं म्हणजे परमात्म्याला स्पर्श करणं. हा श्लोक एक अतिशय मृदू आश्वासनही देतो. आयुष्यात आपण चुकतो, थांबतो, भीतो, गोंधळतो आणि त्या क्षणी वाटतं की आपण एकटे आहोत. पण कृष्ण म्हणतात, तू कधीच एकटा नव्हतास. तुझ्या बुद्धीच्या मागे मी आहे. तुझ्या स्मरणशक्तीचा आधार मी आहे. तुझ्या विवेकाचा उजेडही माझाच आहे. या जाणीवेने अहंकार वितळतो आणि कृतज्ञता जागी होते. आपण चालतो ते त्याच्या प्रकाशात. आपण विचार करतो ते त्याच्या प्रेरणेने. आपण ओळखतो ते त्याच्या कृपेने. अखेर हा श्लोक सांगतो, परमात्मा दूर नाही, तो आपल्या बाहेरही नाही. तो इथेच आहे, हृदयात, अंतरी, शांत, निरंतर, मार्गदर्शक प्रकाशाच्या रूपात. श्रीकृष्ण शरणं मम.